तर आता मी आलेलो आहे बरोबर हातकंबा टिट्यामध्ये. तर बघू शकता माझ्या मागे जी पूर्ण असा सुंदरसा निसर्ग बघायला भेटतोय. मोठे मोठे ट्रक आम्हाला जायला देतील काय. तर बघू शकता मित्रांनो, आता कुठून जायचं मग चढे का घ्या चढल बघू शकता दगडी आलेत. बाहेर गेली गाडी. बघू शकता आमची स्प्लेंडर कुठं पण घुसते. चला चला चला. नमस्कार मंडळी, एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. खूप बऱ्याच दिवसाने बाहेर चाललेलो आहे बाईक राईड करायला. तर आता मी इथून मोर्डे गावामध्ये जाणार आहे, दापोळेमध्ये. तर तिकडे जाणार आहे. आजचा जो काही हायवेवरून जो काही प्रवास आहे, मुंबई गोवा हायवे, आणि त्याच्यानंतर मग तिथून पाळीतून कोल्हापूर हायवेला जाणार आहे. तर जो काही व्हिडिओ असेल तो आज ह्या बाईक राईडमध्ये जे काय बघायला भेटणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तर चला मग आपण आता डायरेक्ट बाईकवरती भेटूया. पहिला ते पेट्रोल भरायचं, ते पेट्रोल भरू आणि मग नंतर पुढे भेटू. चला तर मंडळी, आता आपण चाललेलो आहे, जसं की बोललो होतो मगाशी, दाभोळे या ठिकाणी चाललेलो आहे. आणि हा सुंदर असा काही रत्नागिरीचा JK फाईलमधला निसर्ग व्ह्यू. ट्रॅफिक वगैरे आता हळूहळू गाड्यांची गर्दी भरपूर वाढते. हा बघ, इकडं बघायचं राहिला मागू, त्या साईडला बघतो, ह्या साईडला बघायचं राहिलंच. काय बोलणार. चला 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 पटापट जाऊया. तुले आपल्यासोबत पण पार्टनर आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. अजून व्हिडिओ रेकॉर्ड करत चाललो आहे. आपला सॅमसंग हा जो मोबाईल आहे, तर त्याच्यातून व्हिडिओ शूट करतो आहे. आवाज ऑडिओ क्वालिटी काय माहीत नाही आता, कारण काल ऑडिओ क्वालिटी चेक केली होती येताना, तर होती बऱ्यापैकी चांगली. तर आता देखील ऑडिओ क्वालिटी कशी आहे काय माहीत नाही, ते पुढे जाऊन नंतर चेक करूया. सकाळचे वाजलेले आहेत 8:45 किलोमीटर, 2 किलोमीटर झाले. पेट्रोल टाकलं 400चं मस्तपैकी. गाडीचं पण पेटपूजा केलेलं आहे. आणि आता आपण चाललेलो आहे कोल्हापूरच्या दिशेने, म्हणजे दाभोळे या ठिकाणी. आपल्याकडे बाईक कोणती पण असू दे, फक्त आवड पाहिजे. बाईक राईड करायची, फिरायची आवड पाहिजे. मग आपल्याकडं मोठी बाईक पाहिजे, त्याच्यासाठी मोठं ब्लॉगिंग करण्यासाठी चांगला कॅमेरा पाहिजे. हे नाही तर तुमच्यामध्ये जी स्किल आहे, तुमच्यामध्ये जी काही क्वालिटी आहे ना, ती खरोखर म्हणजे गरजेची आहे. इथे लेफ्ट साईडला राहूया, मागून येणाऱ्या गाड्यांसाठी राईट साईड ओपन ठेवूया. आता माझ्या इथे मी आयफोन घेतलेला आहे, तो आयफोन जरा यूज नाही करत आहे, नंतर यूज करूया. पण त्याच्या आधी मधला सॅमसंगचा जो आपला रेग्युलर फोन आहे तो यूज करायचा आहे, कारण त्याच्यासाठी तेवढी सेटअप केला आहे. फक्त एका गोष्टी मला सेटअप लावू शकलो नाही मी, तो पुढे जाऊन लावूया. आणि आता आपल्या ह्या सॅमसंगच्या मोबाईलमधून व्हिडिओ बनवतो आहे. माझं सगळीकडे लक्ष आहे, गाडी चालवतो आहे, मोबाईलमध्ये देखील व्हिडिओ रेकॉर्ड होतो आहे, ते पण मला माहीत आहे. लक्षपूर्वक व्यवस्थित गाडी चालवतो आहे. पुढे मागे आरशामध्ये बघतो आहे, परत पुढे बघतो आहे. सर्व काही लक्ष ठेवायला लागतं व्हिडिओ बनवताना. आणि वाटतं सोपं पण खूप कठीण आहे. तर आता मी आलेलो आहे बरोबर हातकंबा टिट्यामध्ये. तिथे पेट्रोल पंप बघायला भेटेल समोर, आणि आपल्याला इथून राईट जायचं. ओके, थांब बाबा थांब. हा आहे गजरेचा पेट्रोल पंप, सुंदर असा. आणि तर हा आहे आता मुंबई गोवा हायवे, आणि तिथून पाळीतून पुन्हा रोड चेंज करून कोल्हापूर हायवेला आपण जायचं आहे. त्याआधी हा सुंदर असा व्ह्यू नजारा बघायला भेटत असे सुंदर.
थोडं व्हिडिओ क्वालिटी थोडी लो असेल, पण जी आहे तेवढंच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आता आयफोन आहे, तर आयफोनचं मी जे काय बोलेन ऑडिओ क्वालिटी ते एकदम खराब येणार आहे, कारण त्याच्यासाठी सेटअप तो केला नाही आहे व्यवस्थित. म्हणजे क्वालिटी, व्हिडिओ क्वालिटी आणि ऑडिओ क्वालिटी आयफोनची चांगली आहे, फक्त त्याला जो माईक वगैरे लावायला लागतो ना, तर ह्याचा जो काही सेटअप आहे तो अजिबात केलेला नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला ते नंतर सेटअप केल्यानंतर मग आयफोनवरून व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. विचार होता माझा की काल संध्याकाळी मी मित्रासोबत जाऊन ते कॉर्ड आहे, तर ती सी टाईपची कॉर्ड घेऊन हेडफोन मागे कनेक्ट करून त्याच्यानंतर मग व्हिडिओ शूट करेन. पण प्लॅन थोडासा पिसगडला. काल संध्याकाळी उशिरा मी त्याच्याकडे गेलो आणि त्यानंतर दुकानं काय नंतर 11 नंतर मग दुकानं पण बंद झाली होती. खूप मज्जा येते. खूप दिवसाने एवढा बाहेर पडलेलो आहे, जवळजवळ अर्ध्या महिन्याने. मुंबईला गेल्यानंतर मी पुन्हा परत बाहेर नव्हतोच गेलो अजिबात. तर आत्ता आज पुन्हा बाहेर पडलेलो आहे. कंटाळा देखील आला होता. म्हटलं चल, मित्र बोलतोय जाऊया, तिकडे जायचं आहे म्हणून. येणार आहेस का? मग जाऊया चल म्हटलं. निघालो. गाडी कोणती पण असू दे, फक्त आपल्यामध्ये जी स्किल पाहिजे, आपल्यामध्ये ती आवड पाहिजे ती गोष्ट करण्याची. माझ्याकडे ती स्प्लेंडर असू दे, ते साधं मोबाईलचं माउंट करायचं असू दे, साधे ग्लोव्ज असू दे, साधे हेल्मेट असू दे, काय पण असू दे, फक्त आवड पाहिजे आपल्याकडे. जसं की मी जे काय कमवलं आहे, मी पण जे काय आता सेटअप हळूहळू केला आहे, जेवढं होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पण विचार होता की मोठी बाईक घ्यावी, अशी स्पोर्ट बाईक वगैरे, पण नाही, हे सर्व काही केलं आहे ते स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या हिमतीवरच करायचं. असं डायरेक्ट मग की ट्रक वगैरे यांच्यापासून सावध राहायचं. आपल्याला राईड सेफ करायचे, सेफ गाडी चालवायची, आपल्याला काही घाई नाही करायची आपल्याला. किंवा आपण आपल्या स्वतःला आणि गाडीला जपायचं आहे एवढंच महत्त्व. आणि आपल्याला बाईक राईड करायची व्यवस्थित, सेफमध्ये व्यवस्थित. काय नजारा आहे ना खरोखर. वरती पावसाचे ढग आले, सुंदर असा हायवे, आता 2 डोंगरांमधून जाणारा हायवे आणि शार्क असे सुंदर असे टर्न आहेत. आयफोनमधून थोडं शूट करूया स्टोरी वगैरे टाकण्यासाठी. तर आता ह्याला इकडे क्रूज कंट्रोल करायला पाहिजे, म्हणजे आपोआप हे ओढून राहील व्यवस्थितपणे आणि गाडी आपोआप हळूहळू चालत राहील. म्हणजे मला व्हिडिओ शूट देखील व्यवस्थितपणे स्टोरीसाठी वगैरे तयार करायला भेटेल चांगले. त्याच्यासाठी रबर आणला आहे हातामध्ये, तो येता ॲड करतो, आता लावतो लगेच. तर आता व्यवस्थितपणे क्रूज कंट्रोल झालेला आहे. आपोआप स्पीड चालू आहे इकडे ओढून मस्तपैकी, आणि गाडी आपोआप चालू आहे. फक्त आता आजूबाजूला लक्ष टाकवायचं व्यवस्थितपणे, कोण येतं आहे कोण जात आहे, आणि मस्तपैकी व्हिडिओ शूट करायचा. आता
सिंधुदुर्ग पणजी समोर आहे आणि कोल्हापूरला आपल्याला लेफ्टला जायचं. रोडचं काम चालू आहे, पूल वगैरे बनवत आहेत. कधी होणार काय माहिती. गेला पाऊस येऊन गेला, नवीन आताचा पाऊस आला तरी पण अजून काय रोडची कामं वगैरे झालेली नाही. आता पाळीमध्ये आलो आहे आणि बघूया ती कॉड भेटते काय. ती कॉड भेटली ना, खरोखर व्हिडिओ क्वालिटी इतकी चांगली आहे ना, तुम्हाला देखील बघायला व्हिडिओ जे मी बनवतो ते हा कुठं थांबला आहे भाव. काय करूया? होय, कुठं जाऊया? चल मग. कुठल्या दुकानात बघतोय भाव? काय ते बंद आहे ना. तर मित्रांनो पाहू शकता, मी आता बरोबर आहे पाळीमध्ये आणि तिकडून समोर गेला आहे तो मुंबई गोवा हायवे, गोव्यासाठी जाणारा रोड. आणि हा इकडून आहे जो लेफ्ट साईडला भेटला आहे तो कोल्हापूर हायवे. तर इकडून आपल्याला पुढे जायचं. तर त्याआधी बघू शकता ही सुंदरशी लालपरी जी की तुळजापूरला जाणारी. आणि आता आपण जाऊया मस्तपैकी. अँग्लोज जाऊ द्या, हा तो एक फक्त काढूया मोबाईल यूज करण्यासाठी. तर चला मग आता आपण पुन्हा प्रवास सुरू करूया. आपल्याला जे आयफोनसाठी कॉर्ड घ्यायची होती तर ती काही घ्यायला भेटली नाही. अजून पण काही दुकानं वगैरे चालू नाही आहेत, त्यामुळे आता आपण निघूया. चल. त्यामुळे आपल्याला आता आयफोनवरून व्हिडिओ शूट करायला भेटणार नाही आहे. स्टोरीमध्ये व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चला मग आपण आता मस्तपैकी गाडी चालवत चाललेलो आहे. एक फोटोशूट देखील करायचं आहे, ते देखील करूया. पण असा सुंदर असा हायवे रोड असल्यामुळे काही आता टेन्शन नाही. गाडी आता आपली पळत आहे, 60च्या स्पीडने चालत आहे. आता 59च्या स्पीडने आहे, झाले 61वर गेलेले आहे, 62, 63. वाव, काय स्पीडमध्ये गाडी चालते, काय स्पीडमध्ये, एक नंबर. या मस्त मस्त, आजूबाजूचा निसर्ग मस्त एकदम भारी. पावसाचं वातावरण देखील खूप मस्त झालेलं आहे, बघू शकता. आपल्या मोबाईलवरती आयफोनवरती कॉल येतोय, कोणाचा आहे काय माहिती. हॅलो, नाही अजून नाही येत आहे. हां, भाव गेला असेल ना. हां हां, चालतं ठीक. या सरांचा फोन आलेला, आज कामावरती येत नाहीस काय जॉबवरती. म्हटलं नाही येत आहे, कारण आज आलेलं इकडे फिरण्यासाठी. ये इथं फोटोशूट करायचं होतं, इकडं थांबूया काय. इथं आता कुठं थांबायचं, इथं थांबूया. आईला एवढा ब्रेक कोणी मारलाय, कशाला घासत आलाय बघा इथून पुढं. हा कुठं खाली जागा काय माहिती. इथून दिसत होता चांगला, त्या साईडला जायला लागेल. पण तर बघू शकता माझ्या मागे जी पूर्ण असा सुंदरसा निसर्ग बघायला भेटतोय, एक नंबर भारी, काय मस्त ना वाटतंय. बाजूला पूर्ण असे मागे डोंगर, पांढरे पांढरे शुभ्र असे ढग त्याच्यावरती, आणि खालती पूर्ण हिरवीगार झाडी, काय मस्त वाटते. आणि व्हिडिओ क्वालिटी देखील कशी वाटते कमेंटमध्ये सांगा. आता 2 मोबाईलची व्हिडिओ क्वालिटी ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे, आयफोनची पण आणि सॅमसंग. ह्या 2 मोबाईलची व्हिडिओ क्वालिटी तुम्हाला आपल्या ह्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आजच्या बघायला भेटणार आहे. तर नक्की आवर्जून कमेंटमध्ये सांगा कशी काय आयफोनची व्हिडिओ क्वालिटी आहे ते. तर चला आता पुढचा समोरचा व्ह्यू बघा.
काय भारी वाटतंय ना, मस्त पूर्ण हिरवीगार झाडी, त्या साईडला समोर असे सुंदर डोंगर बघायला भेटत आहेत हिरवेगार, आणि त्याबरोबर अशी सुंदर असे पांढरे ढग त्याच्यावरती आलेले आहेत. हेच बघण्यासाठी आज मी इकडे एवढ्या लांब खास करून इकडे आलेलो आहे. काय मस्त वाटतं ना, इकडून असं सुंदर असा रोड जाणार आहे, असा फिरत फिरत जातो, आणि आंबाघाट वगैरे ह्या साईडला इकडे वरती आहे. एकदम भारी वाटतंय, एकदम भारी. बघू शकता एवढं खाली उंच आहे, तरी खोल किती आहे बघा. इथं उभे राहिलोय सुरक्षितपणे. इकडे खोल बघा, इकडे खाली देखील एकदम उतार आहे. चला तर आता आपण मस्तपैकी वडापाव आणले ते बॅगेतून, ते खाऊया, जरा पोटपूजा करूया आणि मग पुढे जाऊया पुढच्या प्रवासाला. तर चला मग. आपली त्या साईडला बाईक आहे बघू शकता, आणि हेल्मेट बघा कुठे ठेवलंय. जुगाडू जुगाडू जुगाड. एवढ्या लांब येण्याचा फायदा झालेला आहे आज आम्हाला, आणि पूर्ण ढगाळ वगैरे वातावरण झालं. पाऊस देखील फक्त पडायला पाहिजे असं म्हणतो, पण जास्ती नको, कारण आम्हाला जाता येताना काय प्रॉब्लेम नको, आणि भिजायला पण जास्त नको. आता दुपारनंतर कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन आहे, तो देखील बघूया, आधी नक्की नाही. तर चला तर मग आपण निघूया. चला तर आपल्याला पुन्हा परत रिटर्न यायचं आहे, कारण एका ठिकाणी फिरायला जायचं आहे. फिरायला यायचं, आजचा दिवस पूर्णपणे फिरण्यासाठी आहे. आज सुट्टी घेतली तर बरोबर झालंय. आज पुन्हा परत दुसरीकडे जायचा विचार आहे, म्हणजे ते आहेत दुसरे आहेत तर त्यांच्यासोबत जाणार आहे, पण आधी इकडे आम्हाला पोचून पुन्हा रिटर्न यायचं आहे. हा समोर इकडे पूल गेलाय, जो की डायरेक्ट रोड आहे. हा गावागावातून रोड आहे, आणि आपल्याला इथून लेफ्टला जायचं आहे. हा समोर कोल्हापूर साईडला रोड गेला, आणि इकडून आता आपल्याला हे चिखलातून मातीतून जायचं आहे. तो दाखवा तर रोड. हा तर चला तर मग आपल्या गावाच्या रोडमधून जायचं आहे चिखलातून. ॲडव्हेंचर ऑफरोडने जायचं, ऑफरोडने उड्या मारत. ह्या खड्ड्यांना कट मारत जायचं आपल्याला, आणि आजूबाजूची ग्रीनरी, आजूबाजूचं हिरवीगार झाडी बघायची आहे. मोठे मोठे ट्रक आम्हाला जायला देतील काय? या भावानं या लवकर. खायला दुसरा पण आहे, काय जाणार पुढं. अशा वेळेला थांबणं गरजेचं आहे, नाहीतर अतिरेकपणा करणं चांगलं नाही. कधी पण स्लोमध्ये सावकाश जायचं, काही करायची नाही कधी, तर म्हणून यांच्यापासून कधी पण लांब राहायचं. अतिरेकपणा कधीच करायचं ना, की मीच जाणार पुढं, अजिबात नाही. मीच जाणार पुढं हा थोड्या वेळानं लगेच असं अंगाशी येतं. त्यापेक्षा आपल्याला ते काय असलं काय करायचं नाही, त्यामुळे स्वतःची काळजी घेऊन व्यवस्थितपणे जायचं आहे.
तर गावाच्या रोडमध्ये ना व्हिडिओ शूट करायला, गावाच्या रोडमधून गाडी चालवायला मज्जा येते. पण अशी हिरवीगार झाडे असली ना, असं सुंदर असं शांत वातावरण, यामध्ये मस्त एकदम गाडी बिडी चालवायला भेटते. म्हणजे कशाचा कंटाळा नाही. आता आपण हायवे बिवे सर्व सोडून या गावाच्या रोडने जायचं आहे. डोंगरामध्ये घर आहे तिकडे एकदम वरती, त्या डोंगरात जायचं आपल्याला. तर म्हणूनच व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत दाखवतो आहे कुठे कुठे घरं आहेत अजून. लालपरे आले, लालपरे. सावकाश जायचं, सावकाश जायचं. जेवढी गाडी कंट्रोलमध्ये असेल ना तेवढा त्रास नाही होत. नाही तर काय एकदा गाडी कंट्रोलमध्ये सुटली तर त्रास झालाच समजायचा. आता समोरून लालपरे येत होती, तर गाडी होती तिसऱ्या गिअरमध्ये, त्यामधून दुसऱ्या गिअरमध्ये लगेच कंट्रोल करता आली. स्लो होतो त्यामुळे ब्रेक पण कमी दाबता आला, कशाचा त्रास जाणवला नाही. ठराविकच अशा बस येतात, अशा दरप्रमाणे बस चालूच असतात असं नाही. बघू शकता ना पुढचे डोंगर, हिरवीगार झाडी, काय भारी वाटते. मस्त एक नंबर. आयफोनने तर ह्याच्यापेक्षा भारी क्लॅरिटी दिसली आणखीन. पण थोडंसं सेटअपचा प्रॉब्लेम झाला ना. माझ्याकडे हेडफोन होता, हेडफोनने देखील केलं असतं व्हिडिओ शूट. फक्त एवढं झालं की गेल्या टायमाला मी देवगडला गेलो होतो, तर देवगडला जाताना जो व्हिडिओ वगैरे शूट केला होता ना मी, त्याच्यामध्ये ऑडिओ क्वालिटी एवढी खराब आली होती ना, एवढी खराब आली होती की माझं मन देखील करत नव्हतं की ते व्हिडिओ पुन्हा ते यूट्यूबवर ते टाकावं. ते थोडा दिवस ठेवले मोबाईलमध्ये, म्हटलं प्रयत्न करेन, आणि प्रयत्न केला देखील होता. पण नंतर एक वेळ अशी आली की ते डिलीटच करावे लागले, आणि ते मग डिलीटच केले. नंतर राहू दे, आता काय दुसरी पुन्हा परत आपण राईड करू आणि मग व्हिडिओ शूट करून लगेच टाकू. कारण एकदा का जर व्हिडिओ शूट केले, एडिट करायचे राहिले की त्याच्यानंतर मग पुन्हा दुसरी बाईक राईड करायला किंवा कुठे बाहेर फिरायला जाणार असेल ना, तर ते देखील व्हिडिओ शूट करायला भेटत नाही. कारण तेवढा जो डाटा असतो तो त्याच्यामध्ये फुल होऊन जातो. मग नंतर दुसऱ्या ठिकाणी जाणार तेव्हा फिरायला, तेव्हा कुठे व्हिडिओ शूट कसं करणार. कारण ती आधीच मेमरी जे स्टोरेज आहे ते फुल झालेलं असतं. म्हणून म्हटलं ते व्हिडिओ डिलीटच करून टाकतो आणि नवीन व्हिडिओ शूट करतो आणि ते पटापट यूट्यूबला अपलोड करतो. आता हाचा जो काही व्हिडिओ आहे आजचा, तो लवकरात लवकर येण्याचा मी प्रयत्न करेन, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आता अवधी रस्त्याच्या बाहेर उतरवली गाडी, तरी देखील फर्स्ट गिअरवरती व्यवस्थितपणे चालवतं. कशाला त्यांच्यापासून जवळून एवढं रेस घ्यायचं. तर एवढे ट्रक मोठे काय येतात इकडे, त्याचं कारण हे एवढंच, कारण ह्या रोडला जी काही खडी लागते ती खडी ह्या डोंगराच्या दगडांमध्ये भेटते, आणि त्याच्यातून त्या मशीनमधून ते दगड कट करून बारीक बारीक करून ते आपल्यापर्यंत म्हणजे रस्त्यावरती वगैरे टाकले जातात. आता हा भाव का थांबला काय माहीत, मागचा विचार करतो. थांब रे भावा. काय मग गावातील रोड कसे तुम्हाला वाटतात सांगा कमेंटमध्ये. हायवेपेक्षा चांगले की खराब. पण मला तर सांगावं वाटतं की हायवे पण चांगला आणि गावातील रोड पण चांगले. पण ह्या रोडमुळे आज आजूबाजूला जे हिरवीगार झाडे आहे ना ती बघायला भेटते, सर्व अनुभवायला भेटते.
आणि मध्ये मध्ये चिखल देखील आहे. मस्त मस्त. किधर से जाने का. तर बघू शकता मित्रांनो, आता कुठून जायचं. मधून तर टाकायचा विचार नाही आहे. राईटमधून टाकू की लेफ्टमधून टाकू. लेफ्टमधून टाकू. राईटमधून नको. व्यवस्थितपणे सावकाश, डायरेक्ट टाकायचं नाही, सावकाश जायचं. काय माहिती त्या पाण्यामध्ये खड्डा आहे, दगडे आहेत भरपूर मोठ्या. ते काय आहे काय सांगता येणार आहे. त्यापेक्षा हळूहळू सावकाश जायचं. तर बघू शकता शेती देखील लावण्यासाठी तयारी झालेली आहे. भाज्या वगैरे मस्तपैकी झाले आहे. पावसाने जमिनी मस्तपैकी फुगून काढलेल्या आहेत बऱ्यापैकी. आता पावसाच्या पाण्याने अजून जमिनी फुगू देत आणि हळूहळू आता ओढ्याला देखील पाणी आहे मस्त. अरे चिखलात गेलो. बघू शकता काय चढ आहेत ना. कसं जायचं आहे बघा आता ह्या चढावातून. पुन्हा तसं परत रिटर्न यायचं आम्हाला. येताना गाडी आईला बाप रे. चढे का क्या. चढल बघू शकता दगडी आलेत. बाहेर गेली गाडी. लेफ्ट साईडला निघाली होती गाडी पुन्हा. बरं झालं रोड, पहिला रोड नव्हता, आता रोड तरी बनवला नाही. एवढे शार्क टर्न आहेत ना काय बोलू. फर्स्टवर बघा, फर्स्टवर गाडी करायला लागते. बघू शकता आमची स्प्लेंडर कुठं पण घुसते. बघू शकता हे शेकटाचं झाड आहे. तर ह्या झाडाची जे पानं आहेत ना, तर त्याच्यापासून भाजी बनवली जाते. तर ती भाजी नंतर दाखवतो कशी काय बनवली जाते ती. आणि आधी ही फांद्या तोडून घ्यायला लागतात अशा. तर आता फांदे वगैरे तोडून घेतलेल्या दाखवतो तुला. हा, संध्याकाळी जेव्हा बनवीन ना तेव्हा भाजी दाखवतो. बनवतील तेव्हा ना, संध्याकाळी बनवतील. तर अशी ही पानं वगैरे गोळा करून भाजी बनवायची ना. इकडेच ना. हा, इकडे थांबणार. इकडंच आहे गावाकडं. कुठं आज जाऊ. काल जायचं तर पण नाही गेलो. त्या साईडला आहे फणस, त्या साईडला देखील आहे मोठा. आणि इकडे आता पानं वगैरे तोडतोय भाजीसाठी. आणि हा असा काही परिसर आहे. निसर्ग घराच्या आजूबाजूचा परिसर निसर्ग वगैरे वाटतं. आणि हे तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. जे जेवण बनवण्यासाठी चूल वगैरे तयार केलेले आहे. इथे हे दगडाचे आहे आणि इकडे मातीपासून बनवलेली. मस्त, खूप मस्त वाटतंय. एवढं लांब आल्यावर काहीतरी अनुभवायला भेटतंय. आणि हे आहे जास्वंदीचं फूल, इकडे देखील आहे. हे आहे पेरूचं झाड, बघायला भेटत असेल. चला चला चला. बरोबर हे आहे नारळाची झाडं, बघू शकता इकडं. आणि हे आहे वांग्याचं झाड, बघू शकता इकडं. मस्तपैकी मोठ्याच्या मोठं आहे. जे वांग खायला भेटतात ते याला झाडाला लागतात. असं काही गावामध्ये काही ना काही झाडं बघायला भेटतात मस्तपैकी. तर भेटूया नंतर आता परत ना बाईक वरती. तर आता मस्तपैकी जरा थांबतो, फ्रेश वगैरे येतो. बघू किती वाजता निघायचं काय ते. भेटूया मग डायरेक्ट आपण बाईक वरती.